आजच्या काळामध्ये आयुर्वेदाला इतकं महत्त्व का दिलं जातं? 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदाची सुरुवात झालेली. पंचकर्मा म्हणजे शरीर शुद्धीकरण क्रिया. कॅन्सर म्हणजे काय? नमस्कार, डिजिटॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर लक्ष्मण नागरगोजे, जे गेल्या अनेक वर्षांपासून संधिवात, कॅन्सर अशा गंभीर आजारांवर यशस्वी उपचार करत आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आयुर्वेदाची सुरुवात कशी झाली, पंचकर्मा म्हणजे नक्की काय आणि आजच्या पिढीसाठी या आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो. तर सुरू करूया आपल्या या आजच्या आरोग्यदायी संवादाला. नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण नागरगोजे. उदगीर येथे माझं गुरुकुल आरोग्यधाम हे माझं आयुर्वेदिक चिकित्सालय आहे आणि तेथे 2018 पासून मी प्रॅक्टिस करतोय. आणि डिजिटॉकचे मी धन्यवाद देतो की आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. थँक्यू सर. तर सर, सर्वात आधी आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आयुर्वेदाची सुरुवात कधी झाली आणि आजच्या काळामध्ये आयुर्वेदाला इतकं महत्त्व का दिलं जातं? आयुर्वेदाची सुरुवात सुमारे 5000 वर्षापूर्वी झालेली आहे आणि अनेक महान ऋषी होते आपल्या भारतामध्ये, जे महर्षी वांगभट असतील, सुश्रुत संहिता असेल. 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदाची सुरुवात झालेली आहे. आजच्या काळामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व वाढण्याचं कारण हे आहे की केमिकल आणि ड्रगचे जे ॲलोपॅथीचे औषध आहेत त्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम आज लोकांना पब्लिकला लक्षात यायला लागले आहेत. त्याच्यामुळं आयुर्वेदाचा वापर करत आहेत. आयुर्वेदामुळे कुठलाही दुष्परिणाम नाही आहे, त्यामुळे आयुर्वेदाचं महत्त्व वाढत आहे. बरोबर सर. तर सर, हे बॉडी अलाइनमेंट टेक्निक म्हणजे नेमकं काय आहे? बॉडी अलाइनमेंट म्हणजे आपल्या बॉडीची जी आहे ती एका सरळ रेषेतील रचना, त्या अलाइनमेंटमध्ये जर बिघाड झालं तर त्याच्यामध्ये बॉडी पेन वगैरे चालू होतो. तर बॉडी अलाइनमेंटमध्ये आम्ही काय करतो, मिसअलाइन झालेल्यांना बोन सेटिंग करतो. पेशंटला बोन सेटिंग करून, मसाज करून त्यांच्या बॉडीचं अलाइनमेंट व्यवस्थित करतो. सर, तर पंचकर्मा म्हणजे नक्की काय असतं आणि ते कोणत्या आजारांवर प्रभावी ठरतं? पंचकर्मा म्हणजे शरीर शुद्धीकरण क्रिया. जे शरीरामध्ये टॉक्सिन्स बसलेले आहेत त्या टॉक्सिन्सला काढण्याची क्रिया म्हणजे पंचकर्मा. त्याच्यामध्ये वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, नस्यकर्मा आहे व रक्तमोक्षण आहे. याद्वारे आम्ही शरीराला शुद्धीकरण करतो व पंचकर्मा करतो. सर, तुम्ही कॅन्सर सारख्या आजारांवर सुद्धा उपचार केलेले आहेत आणि ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत. असा कोणता अनुभव की जो तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगाल? सर्वात महत्त्वाचं हे तर कॅन्सर म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. कॅन्सर जे आहे ते एक जर गाठीचा कॅन्सर जर असेल तर गाठीचा कॅन्सर असेल तर एक्स्ट्रा न्यूट्रिशनची गाठ असते व ॲलोपॅथीमध्ये जर त्याचा जर उपचार जर बघितला गेला तर त्या गाठीला तिथून ते काढतात, बायोप्सी वगैरे करतात आणि तिथून इन्फेक्शनची सुरुवात होते. तर आयुर्वेदामध्ये आम्ही त्या गाठीला तिथंच जिरवण्याचं काम करतो. आम्ही एक पेशंट होती माझ्याकडे आणि त्या पेशंटला लंग्स कॅन्सर होता व तिचा आवाजही बंद झाला होता. ती पेशंट माझ्याकडे आली आणि माझ्याकडे आल्यानंतर त्यांना म्हणजे आयुर्वेदामध्ये कॅन्सरचा इलाज होऊ शकतो का नाही हा विश्वास बसत नाही आणि त्यांनाही बसला नाही. मग त्यांची ट्रीटमेंट, मानसिक व शारीरिक ट्रीटमेंट चालू केली त्यांची कॅन्सरवर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 9व्या दिवशीचा आवाज चालू झाला त्याचा. तर आयुर्वेदाची ही ताकद आहे. म्हणजे छोट्या छोट्या आजारावरच आयुर्वेद काम करत नाही तर मोठ्या मोठ्या आजारावर सुद्धा परमनंट रिझल्ट भेटतो. तर सर, आजकालची जी जनरेशन आहे ते जास्त जंक फूड खातात किंवा त्यांना स्ट्रेस पण खूप असतो, तर त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर अशा लोकांसाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय आहे? सर्वप्रथम तर काय सांगू इच्छितो मॅडम की जंक फूड जे आहे, जंक फूडमुळंच सगळ्या बिमाऱ्या आहेत. जर पेशंटला असं वाटत असेल, कुणालाही असं वाटत असेल की मला आजार होऊ नये किंवा मला ॲम्ब्युलन्सची गरज पडू नये, माझ्या लाईफमध्ये एमर्जन्सी येऊ नये असं जर वाटत असेल तर जंक फूड बंद केलं पाहिजे. त्याच्यामध्ये नो डेअरी प्रोडक्ट्स, नो बेकरी प्रोडक्ट्स, नो डेअरी प्रोडक्ट्स, नो बेकरी प्रोडक्ट्स आणि नो ॲनिमल प्रोडक्ट्स. हे जे आहे कचरा कुंडीमध्ये टाकण्यासारखा एक पदार्थ आहे, कचरा असल्यासारखं आहे, ते आपल्या उदरामध्ये त्याला स्थान देऊ नये. हे जर अवॉइड केलं, या जंक फूडला अवॉइड केलं तर लाईफमध्ये कधीच कोणालाच कुठलीच बिमारी येणार नाही किंवा ॲम्ब्युलन्सची आणि इमर्जन्सीची गरज पडणार नाही. आज अटॅकचं वगैरे जे प्रमाण वाढत आहे त्याचं कारण फक्त आणि फक्त जंक फूड आहे, हे मी 100% सांगू शकतो. आणि हे त्यांनी जर अवॉइड केले त्या पेशंटनी तर त्यांना लाईफमध्ये निरोगी राहणार त्यांनी. सर, तर गुरुकुल आरोग्यधाम हे तुमचं जे आरोग्य केंद्र आहे तिथे कोणत्या अशा विशेष सुविधा उपलब्ध आहेत? आमच्या इथं पंचकर्मा आहे, बॉडी मसाज केली जाते, बोन सेटिंग केली जाते, ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट आहे व अनेक प्रकारचे वनौषधी आहेत ज्याने आम्ही ट्रीटमेंट करतो.
सर, तर आयुर्वेदिक औषधं आणि आपल्याकडे ज्या मॉडर्न मेडिसिन्स उपलब्ध असतात तर त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि लोकांनी कोणता मेडिसिन प्रिफर केला पाहिजे, आयुर्वेदाच्या की ह्या मॉडर्न मेडिसिन? बघा, कॉमन गोष्ट आहे, आज अमेरिका जपान सारखे लोक, अमेरिका आणि जपान हे प्रगत देश आहेत, तर तिथले सुद्धा लोक येऊन आपल्या भारतातील आयुर्वेदा आणि पंचकर्म करून ट्रीटमेंट करून घेत आहेत. तर आज आपल्याकडले जे भारतीय मेंटॅलिटी आहे, आपली मेंटॅलिटी असं आहे की केमिकल ड्रगच्या गोळ्या घ्यायच्या आणि इन्स्टंट विलाज करून घ्यायचा, पण तो परमनंट विलाज होत नाही. आज एखादी गोळी, तापीची जरी गोळी म्हणलात, आता तापीच्या गोळीचं वगैरे नाव घेणार नाही मी, ॲलोपॅथीचे खूप साईड इफेक्ट आहेत. अँटीबायोटिक असेल, पेन किलर गोळ्या असतील किंवा तापीच्या गोळ्या असतील, या गोळ्या खाल्ल्याने तुम्हाला इन्स्टंट बरं वाटतं, पण या गोळ्या खाल्ल्यानं मध्ये एक काहीतरी तुम्हाला शरीरामध्ये साईड इफेक्ट करून जातात. पण आयुर्वेदिक जे औषधी आहेत, आयुर्वेदिक औषधे हे आहाराप्रमाणे आहेत, फळाप्रमाणे आहेत, झाडपाल्यापासून बनलेले आहेत, तर ते कुठलाही टॉक्सिन्स किंवा शरीरामध्ये कुठलाही साईड इफेक्ट सोडत नाही. ते एक बिमारीसाठी दिलं तर दुसऱ्या 4 बिमाऱ्या कमी करतात. तर त्याच्यामुळं मला असं म्हणायचं की आयुर्वेदाचा जर वापर करण्याची सवय जर लावून घेतली तर त्याचे दुष्परिणाम होणार नाही आणि तुम्हाला काही प्रमाणात आराम पण भेटेल. सर, तर मूळव्याधामुळे खूप लोक त्रस्त आहेत आत्ताच्या टाइमला, तर मूळव्याधावर आयुर्वेदामध्ये काय उपाय आहेत आणि त्याच्यावर कशा प्रक्रिया येतात? इथं एक समजून घेण्याची गोष्ट आहे की पाईल्सची जी आहे ट्रीटमेंट आयुर्वेदानुसार, आता पाईल्स जर मलद्वारावर झालेला असेल, हेमोरॉइडिस वगैरे आले असतील, गाठी आली असतील, कोंब आले असतील, तर त्या ठिकाणी ॲलोपॅथीमध्ये वगैरे उपचार पद्धती काय, तिथं सर्जरी वगैरे करणे. पण आमच्याकडे ज्यावेळेस पेशंट येतो पाईल्सचा, त्यावेळेस मी मूळव्याधासाठी उपचार मी तुमचा करत नाही असं समोर सांगतो मी त्यांच्या. आणि उपचार काय देतो की त्याचा जो बेस आहे, त्याचा बेस आहे पचनक्रिया, पोट आपलं. त्या पोटाला जर डिटॉक्स केलं, त्याच्यामधले टॉक्सिन्स जर बाहेर काढले, शुद्ध केले, तर शुद्धीकरण जर केलं पंचकर्माद्वारे, बस्तीद्वारे, तर पाईल्स हा नाहीसा होतो. आणि माझे जवळपास 100पैकी 100% रिझल्ट आहेत त्याचे पाईल्सचे. आणि पेशंटला जे आहे ते सर्जरी वगैरे करून घेण्याची गरज नाही, कारण की एकदा सर्जरी केली तर दुसऱ्यांदा अजून 2 वर्षांनी 3 वर्षांनी करावंच लागतं. पण त्याचा बेस जो आहे तो फक्त आणि फक्त पोट आहे, उदर आहे. उदर जर शुद्ध ठेवलं आणि जर आपण आपल्या खाण्यापिण्यावर जर पथ्य पाणी जर व्यवस्थित ठेवलं तर पाईल्स हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि खूप चांगले रिझल्ट आहे. सर, तर आयुर्वेदामध्ये किडनी स्टोनवर काही इलाज आहे का? आयुर्वेदामध्ये किडनी स्टोनवर खूप छान औषधे आहेत, पण ते आम्ही पेशंटची कंडिशन वगैरे बघून, त्याची सोनोग्राफी बघून त्यांचा इलाज करतो. आता माझ्याकडे जवळपास 2018 पासून आतापर्यंत 2700 पेशंटचा रिझल्ट आहे आणि 2700 पेशंटला हा जवळपास 25 mm 27 mm पर्यंतचे खडे जे आहेत ते आम्ही डिझॉल्व्ह केलेले आहेत विदाऊट साईड इफेक्ट्स. सर, तर आयुर्वेदिक जे उपचार घेतात तर त्यांनी आपल्या जीवनशैलीमध्ये कोणते बदल घडवावे? आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या पेशंटनी किंवा आयुर्वेदाचा स्वीकार करणाऱ्यांनी पथ्यपाण्यावर लक्ष दिलं पाहिजे, पथ्यपाणी व्यवस्थित केलं पाहिजे, योगासन व्यवस्थित केलं पाहिजे, योगासन, प्राणायाम, एक्सरसाइज, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर केला तर रिझल्ट हा खूप फास्ट मिळतो. सर, जे हा पॉडकास्ट बघतायत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, जे दीर्घकाळापासून कोणत्या प्रॉब्लेम्समध्ये आहेत, त्याला आयुर्वेदाचा स्वीकार नाही होत आहे, तर त्यांच्यासाठी काय संदेश देऊ शकाल? प्रेक्षकांनाही मी हे सांगू इच्छितो की जंक फूड वगैरे टाळावे, डेअरी प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, ॲनिमल प्रोडक्ट्स, या गोष्टी जे आहेत, पॅकेजिंग प्रोडक्ट्स आहेत, या गोष्टी अवॉइड कराव्यात, टाळाव्यात. आणि कच्चा आहार जास्तीत जास्त घ्यावा, फळं घ्यावं, फळाहार घ्यावं, संत्रा, मोसंबी असे फळं खावेत. आणि हे घेतल्यामुळं तुमची बॉडी जी ॲसिडिक होत आहे जंक फूडमुळं, ते तुमची अल्कलाईन बॉडी होईल आणि अल्कलाईन बॉडी घेतल्यामुळं तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. जर प्रेक्षकांनी जर स्वीकार केला याचा, तर त्यांच्या आरोग्यामध्ये खूप चांगला बदल होणार आहे. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना आयुर्वेद का महत्त्वाचं आहे आणि त्याचे उपयोग काय काय होऊ शकतात किंवा कोणत्या आजारापासून त्यांना ते वाचू शकतात याबद्दल मार्गदर्शन केलं. त्याच्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू सर.